बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र शासनाने गेल्या 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील मध्यम आणि गंभीर स्वरूपाचे दुष्काळी तालुके जाहीर केले। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील फक्त 3 तालुक्यांचा समावेश आहे। यामध्ये देवळा आणि चांदवड तालुका दुष्काळाच्या यादीत न आल्यामुळे कालपासून राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं देवळा आणि चांदवड तालुके हे दुष्काळी जाहीर करावेत या मागणीसाठी अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत आहेत। काय नेमकं मागण्या आहेत? देवळा तालुका आणि चांदवड तालुका दुष्काळाची परिस्थिती असतानाही दुष्काळीच्या यादीमध्ये आलेले नाहीत। गेल्या 12 ऑक्टोबर रोजी शासनाने जो दुष्काळाच्या संदर्भात शासन निर्णय काढला गेला, त्या शासन निर्णयामध्ये 42 तालुक्यांचा राज्यातून समावेश झाला आणि त्याच्यात आमच्या चांदवड आणि देवळा तालुके आपले वगळले गेले। तसं बघितलं तर शासनाचे जे काही निकष आहेत त्याच्यात एका 2 निकषांमध्ये देवळा तालुका किंवा चांदवड तालुका बसत नाही असं प्रशासनाच्या वतीने सांगितलं जात आहे। परंतु देवळा तालुक्यातील प्रत्यक्ष फील्डवर जाऊन जर अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी जर याचा सर्वे केला तर देवळा तालुक्यातील आणि चांदवड तालुक्यातील दोन्ही तालुक्यांची परिस्थिती अतिशय भीषण आहे। गेल्या खालचे गावं झाले, खुंटेवाडीपासून खालच्या गावांना आजच पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे। इकडं कापशी, खरडा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची समस्या निर्माण झालेली आहे। परंतु नेमकं प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी याच्यात कमी पडतायत असं आमचं एक ठाम म्हणणं आहे आणि प्रशासनाला आणि शासनाला सरकारला याची जाणीव करून द्यावी याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने हे कालपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे आमरण उपोषणाचं। या संदर्भात आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी पण देवळा तहसीलदार महोदय यांना एक निवेदन दिलेलं होतं, परंतु त्याच्यानंतरही देवळा तालुका तहसीलदार असतील किंवा प्रशासनाच्या वतीने कुठलीही हालचाल झालेल्याचं आम्हाला दिसून आलेलं नाही आणि त्याच्यामुळे आम्ही कालपासून अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे आणि आमचं उपोषण चालू आहे। या दरम्यान तहसीलदारांनी भेट दिली। काल तहसीलदार साहेबांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी आंदोलन मागे घेण्यासंदर्भात हे केले आम्हाला सांगितलं, परंतु आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की या बाबतीत शासनाकडून काय ठोस निर्णय घेतला जातो आहे किंवा काय कार्यवाही चालू आहे याच्या बाबतीत आम्हाला त्याची सर्व हे द्या, मग आम्ही त्याच्यावर बघू म्हणजे विचार करू। परंतु अद्यापपर्यंत सुद्धा लोकप्रतिनिधींच्या वतीने निवेदनं देण्यापलीकडे काही चालू आहे असं आम्हाला तरी दिसत नाहीये। शेजारच्या नांदगाव तालुक्यातील आमदारांनी ठामपणे सांगितलं की जर माझा तालुका माझा मतदारसंघ जर दुष्काळाच्या याच्यात बसत नसेल तर मला आमदारकीची गरज नाही, मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। परंतु आमच्या लोकप्रतिनिधींकडनं अशी कुठल्याही प्रकारची हे नाही, आम्ही कुठलंही राजकारण करत नाही, परंतु आमचं मागणं एकच आहे की आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि त्या बाबतीत शासन स्तरावर काही हालचाल चालू आहे असं आम्हाला तरी अद्यापपर्यंत दिसून येत नाहीये। त्या बाबतीत आम्ही तहसीलदार महोदयांना सांगितलेलं आहे, बघू ते आज परत भेटीला येणार आहे। जोपर्यंत शासन स्तरावरून दुष्काळाबाबत कुठलाही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरू राहणार आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी स्वप्नील सावंत यांनी दिलेली आहे। आपल्यासोबत देवळा तालुका अध्यक्ष काँग्रेसचे दिनू आप्पा निकम आहेत। आप्पा, काय सांगाल? तुमचं कालपासून उपोषण असं सुरू आहे आमचं की आमचं म्हणणं असं आहे की सरसगट देवळा तालुका हा दुष्काळ जाहीर करावा। त्याच्यानंतर 50% जे अनुदान मिळणार होते ते मिळाले नाही। त्याच्यानंतर कांद्याचा जो अनुदानाचा 1 टप्पा मिळाला काही लोकांना, काहींना भेटला नाही, तो एक मिळावा। दुसरी गोष्ट, पीक कर्ज पूर्ण माफ झालं पाहिजे। त्याच्यानंतर मुलांची शिष्यवृत्ती ती माफ झाली पाहिजे। नियमित कर्ज फेडला जे 50,000 रुपये देणार होते शासन ते दिलेले नाही अजून अद्याप। आणि पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न असल्यामुळे आता गिरणा खोरं जे आहे ते थोडंफार लोणेर पासून बरं आहे, देवळा तालुक्यामध्ये येत होते, पण खरडा, वासगाव, नंतर रामेश्वर, त्याच्यानंतर खाली बिलवाड, कापशी, नंतर वासुळचा परिसर थोडासा बरा आहे, नंतर खडकथळे वगैरे, उमराणा, चिंचवे, सांगवी, गिरणारे, कुंभारे अत्यंत बिकट परिस्थिती आहे। जास्तीत जास्त 15-20 दिवस पाणी पुरण्या इतकंच आहे, नंतर पुढच्या महिन्यामध्ये तर पाणी प्यायला सुद्धा राहणार नाही आणि चाऱ्याच्या छावण्या लवकरात लवकर लावण्यात यावा। आम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही थोडं विचार करा आणि आम्हाला सांगा। आम्ही सांगितलं आमचा जोपर्यंत एकतर उपजिल्हाधिकारी येत नाही किंवा पालकमंत्री ठोस निर्णय आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असं आम्ही त्यांना काल सांगितलेलं आहे।
यावर्षी पावसाने दिलेली ओढ, अत्यल्प पाऊस आणि निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई यामुळे कुठेतरी देवळा आणि चांदवड तालुका दुष्काळग्रस्तांच्या यादीत येणं गरजेचं असताना मात्र शासनाकडून दुष्काळाच्या याद्या जाहीर झाल्यानंतर यामध्ये चांदवड आणि देवळाचा समावेश नसल्याने प्रचंड नाराजी पसरलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर काँग्रेसने देखील या ठिकाणी अन्नत्याग उपोषण कालपासून सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप पाटील आहेत. पाटील साहेब, कालपासून तुम्ही अन्नत्याग उपोषण सुरू केलंय, काय सांग? आम्ही हे जे उपोषण सुरू केलेलं आहे हे एकाच कारणाकरता सुरू केलेलं आहे की जो शेतकरी आहे, हा जो शेतकरी आहे हा पूर्णपणे पावसावरच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि दुर्दैवाने यंदा पाऊसच पडला नाही. 3 महिने या देवळा तालुक्यामध्ये तसं पाहायला गेलं तर देवळा तालुका हा दुष्काळीच आहे, पण 3 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नंतर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या पुढे त्यांनी जे घेतलेलं कर्ज आहे ते कसं भरायचं या दुष्काळी परिस्थितीमध्ये, म्हणून त्याने बिचाऱ्याने कपाळाला हात लावून बसलेला आहे. मात्र शासन हे म्हणतं की आम्ही तुमच्या दरवाज्यात येतो, पण शासन हे नुसतं म्हणतं की आम्ही तुमच्या दरवाज्यात येतो पण करत काहीच नाही. आतापर्यंत जे 40 तालुके डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये आमची अशी अपेक्षा होती की सर्वात जास्त भीषण दुष्काळ देवळा तालुक्यात पडलेला आहे, चांदवड तालुक्यात पडलेला आहे, तर शासनाने त्याची दखल घेतलेली नाहीये. 40 तालुके जे डिक्लेअर, देवळा तालुक्याचा समावेश नाही, म्हणून लोकांमध्ये खदखद निर्माण झालेली आहे की शासन म्हणजे काय बा, शासन कार्य करतं म्हणजे काय करतं, तर आपल्याकडे शासनाचं लक्ष आहे किंवा नाही का आपण दुर्लक्षित आहोत. आम्हाला सापत्न भावाची वागणूक मिळत आहे असं वाटायला लागलंय. आणि म्हणून माझी शासनाला एक विनंती आहे या चॅनलद्वारे की शासनाने देवळा तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा म्हणजे शेतकऱ्यांचा विचार करून देवळा तालुका ताबडतोब दुष्काळी डिक्लेअर करावा. त्याचप्रमाणे कर्ज जे घेतलेलं आहे पीक कर्ज ते शासनाने माफ करावं, कारण पीकच आलं नाही, घेतलेलं कर्ज डोक्यावर घेऊन शेतकरी फिरेल काय, म्हणून शेतकऱ्यांचा विचार करता हे कर्ज माफ करावं. अशी वीज बिल वगैरे या किरकोळ गोष्टी आहेत त्या तर सरकारने ओघाओघानेच केल्या पाहिजेत, परंतु सर्व विचार करता वीज बिल असेल, नाही तर मुलांची फी असेल, नाही तर शेतसारा असेल, नाही तर कुठलीही गोष्ट असेल, तर ज्या शासनाने दुष्काळाच्या याच्यात जो निकष लावलेला आहे त्या सर्व निकषांमध्ये देवळा तालुका बसतो आणि शासनाने याचा विचार करून आम्हाला देवळा तालुका, चांदवड तालुका हा दुष्काळी डिक्लेअर करावा यासाठी मी विनंती करतो. सरकारने दुष्काळी तालुक्यांची यादी जेव्हा जाहीर केली त्या यादीमध्ये देवळा, चांदवड तालुक्याचा समावेश नाही हे दिसून आलं. आणि जेव्हा हे बाकीचे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले त्यावेळेला सरकारचं राजकीय धोरण दिसून आलं. खरं तर 42 तालुके जेव्हा जाहीर केले दुष्काळी, त्यामध्ये 35 तालुके जे आहेत त्या 35 तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार आहेत आणि त्यांनी आपले तालुके बरोबर दुष्काळी जाहीर करून घेतलेले आहेत. ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे ते तालुके सुद्धा दुष्काळी जाहीर केलेले आहेत. म्हणजे यामध्ये सरकारचं राजकीय धोरण आहे हे दिसून येतं. खरं तर आम्ही 20 ऑक्टोबरलाच तहसीलदार साहेबांना देवळा काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन दिलेलं होतं, पण त्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. जर दखल घेतली गेली असती तर देवळा तालुक्याचा समावेश कदाचित यादीमध्ये झाला असता, पण तो झालेला दिसत नाही. खरं तर सरकारने जे काही आश्वासनं दिलेली आहेत, मग पीक विमा असेल, पीक कर्ज असेल, लाईट बिल असेल, पण कुठलंही फक्त आश्वासनं दिली जातात, पण सरकार आश्वासन देऊन मोकळं होतं आणि कुठलीही कार्यवाही होत नाही. तर सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जोपर्यंत आम्हाला या देवळा तालुका दुष्काळी जाहीर होण्याचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत देवळा काँग्रेस कमिटी
उपोषण बंद करणार नाही. शासन स्तरावरून तात्काळ देवळ आणि चांदवड तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अन्यथा आमचं जे अन्यथा उपोषण हे सुरूच राहणार असल्याचं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार, देवळा.